मित्रा मागे ना मित्रा मम्मी काय माहिती यार तू हात सोड माझा हात सोड पडायचं नाही तर धनुष्यबाण 20 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्री नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने करायचे आहे। ब्रेक लावून मनाच्या मोटारीने विचारायचा ब्रेक लावून तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाणे मतदारसंघाचा उमेदवार घोषित व्हायला वास्तविक पाहता वेळ झाला, परंतु सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक सच्चा शिवसैनिकाला या ठिकाणी उमेदवारी देऊन निश्चित प्रकारे शिवसेनेमध्ये एका सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च पदापर्यंत जाण्याचा बहुमान मिळू शकतो हे दाखवून देण्याचं काम केल्यामुळं सामान्य जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या विभागामधून सर्व या विभागातील कार्यकर्ते, माझे सहकारी नगरसेवक, माझे ज्येष्ठ सहकारी महिला भगिनी, माझे ज्येष्ठ सहकारी या तरुण वर्ग या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नागरिकांना आवाहन करण्यासाठी आम्ही आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये अपेक्षेपेक्षा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवल्यामुळं यांची नरेश म्हस्के यांच्या विजयाची नांदी या विभागापासून सुरू होईल असं मला वाटतं। सर, हा सर्वसामान्य कामगार बहुल भाग आहे। म्हस्के साहेब निवडून झाल्यानंतर कशा प्रकारे
या संपूर्ण भागाला पाहिजे, कसा या भागाचा विकास होईल असं आपल्याला? हे एक लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी म्हणून जो खालच्या थरातून वरपर्यंत जातो त्याला निश्चित प्रकारे जाणीव असते की खालच्या थरातल्या काय समस्या आहेत. नरेश म्हस्केच्या विभागाचे नगरसेवक होते, तो विभागसुद्धा अशाच प्रकारचा निश्चित कामगार वस्तीचा स्लम विभाग होता. त्यामुळं प्रत्येक विभागातल्या अडचणी नगरसेवका एवढं अन्य कोणी जाणू शकत नाही. त्यामुळं या प्रश्नाची जाण असलेला आणि महापौर म्हणून, सभागृह नेता म्हणून, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी केलेलं काम आहे. त्यामुळं शहराची असणारी जाण, विभागाची असणारी जाण, या शहराची भौगोलिक परिस्थिती, या सर्व गोष्टीचा अभ्यास असणारा असा खासदार आपल्याला संसदेमध्ये, सर्वोच्च सभागृहामध्ये जातोय. त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून आमच्या विभागातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित प्रकारे निर्णय घेतलेला आहे की त्यांना बहुसंख्येने आपल्याला सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवायचं.